मस्साजोगमध्ये धनंजय देशमुखांची ग्रामस्थांसोबत बैठक, विविध मागण्या पूर्ण न झाल्यानं मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनावर ठाम। पोलीस प्रशासनाला कोणताही त्रास होणार नाही, बैठकीतून ग्रामस्थांचा एकमतानं ठराव। धनंजय देशमुखांनी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। देशमुख हत्या प्रकरणी मस्साजोग ग्रामस्थ आंदोलन करणार, या संदर्भात ही भेट। मस्साजोग ग्रामस्थांच्या भावनेची तीव्रता बघितली तर आत्मसन्मान असलेली व्यक्ती या पदावर राहणार नाही, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला। शिंदेंच्या बाबतीत सर्वात जास्त तक्रारी येतात तर देवेंद्र फडणवीसांबाबत जो आदर होता तो आता राहिला नाही, अंजली दमानी यांची एबीपी माझाच्या 0 आवर शोमध्ये प्रतिक्रिया। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाकडून स्थगिती, 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर, अपीलचा कालावधी असेपर्यंत मंत्रिपद कायम राहणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपीलावर आज सत्र न्यायालयामध्ये सुनावणी, आमदार अपात्र प्रकरणाच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती। आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काहीच राहिलं नाही, त्यामुळे आम्हाला काम करावंच लागेल, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। माणिकराव कोकाटेंना कदाचित माहीत नसेल, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो, हे नव्यानं होत नाही, फडणवीसांची कोकाटेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। आज ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि उपनेत्यांची आढावा बैठक, पुढील महिन्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी ठाकरेंच्या नेत्यांचा राज्यभर दौरा, याबाबत नियोजन केलं जाणार। मराठी भाषा दिनानिमित्त लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनं 27 फेब्रुवारीला मुंबईमध्ये भव्य सोहळ्याचं आयोजन, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। आज दुपारी 12 वाजता कॅबिनेट बैठकीचं आयोजन, आजच्या कॅबिनेट बैठकीत संतोष देशमुखांच्या हत्येच्या तपासाबाबत चर्चा होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी, या सुनावणीमध्ये 3 वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का, याकडे लक्ष। नीलम गोऱ्हेंबाबत राऊतांनी घेतलेल्या भूमिकेचं शरद पवारांकडून समर्थन, साहित्य संमेलनाचं राजकीय व्यासपीठ झालं की राऊतांची भूमिका मात्र अमान्य। नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं होतं, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवारांची टीका। साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजेत, साहित्यिकांनी पार्टी लाईन्सवर कमेंट करणं योग्य नाही, नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सुषमा अंधारेंकडून नीलम गोऱ्हेंना अब्रू नुकसानीची नोटीस, 7 दिवसांच्या आत गोऱ्हेंनी ठाकरेंची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, नोटीसमधून इशारा। 2017 ते 2022 पर्यंत नीलम गोऱ्हेंनी पक्षप्रवेश रोखला होता, सुषमा अंधारेंचा आरोप, तर बसनं फिरणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी मर्सिडीज देण्यासाठी पैसे कुठून आणले, अंधारेंचा तिखट सवाल। संजय राऊतांकडच्या गाड्या कुणाच्या नावावर, शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा सवाल। शिरसाटांनी पुण्याच्या जीवावर कोट्यवधींच्या गाड्या घेतल्या, अंबादास दानवेंचा संजय शिरसाटांवर पलटवार। घरासमोर उभी असलेली मर्सिडीज आपल्या भावाची, अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण, आपल्या नादाला लागू नका, नाहीतर सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी बाहेर काढू, दानवेंचा संजय शिरसाटांना इशारा। संजय राऊतांविरोधात आज पुण्यामध्ये शिवसेनेचं आंदोलन, नीलम गोऱ्हेंवरती केलेल्या विधानाविरोधात शिवसेना आक्रमक। वनमंत्री गणेश नाईक पालघरमध्ये जनता दरबार घेण्याची शक्यता, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात नाईकांचा जनता दरबार होण्याची शक्यता, मंत्री प्रताप सरनाईकांनी पालघरमध्ये जनता दरबार घेण्याचं निवेदन दिलं होतं। परभणीमध्ये युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय कुंडगीर आणि काँग्रेस पदाधिकारी भाजपमध्ये, भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली, भेटीचं कारण अजूनही गुलदस्त्यात। आरोपी गजा मारणेला पुणे पोलिसांकडून अटक, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्ती देवेंद्र जोग यांना गजा मारणेच्या गुंडांनी मारहाण केली होती। आज गजा मारणेला न्यायालयात हजर केलं जाणार, मारणे टोळीवर मकोका कायद्याअंतर्गत करण्यात आलेली ही 5वी कारवाई आहे। पुणे पोलिसांच्या कारवाईवर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ समाधानी, पोलीस योग्य कारवाई करतायत, मोहोळ यांची प्रतिक्रिया।
महानगरपालिकांमधील स्थानिक संस्था कर विभाग बंद करण्याबाबत राज्य सरकारचे आदेश. 30 एप्रिलपासून हे विभाग बंद केले जाणार. फेरीवाल्यांकडे डोमिसाईल असायलाच हवं. हायकोर्टानं मुंबईतील फेरीवाल्यांना फटकारलं. फेरीवाला निवडणूक मतदार यादी यात नेमकी अडचण काय याचा तपशील सादर करावा. हायकोर्टाचे आदेश. मुंबईच्या नालेसफाईला मार्चपासून सुरुवात. निविदा काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होणार. वेळेत पावसापूर्वीची नालेसफाई पूर्ण करण्याचं पालिकेचं नियोजन. येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून खासगी स्कूल बसेससाठी नियमावली लागू करणार. त्यासाठी सदस्य समितीची नेमणूक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. तिकीट महागल्यानं रेल्वे प्रवाशांची फर्स्ट एसी कोचकडे पाठ. महागड्या तिकिटांमुळे फर्स्ट आणि सेकंड एसीला बहुतेकांची प्राथमिकता नाही. मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील एका मार्गिका 27 फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीसाठी बंद. मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या मार्गावरील जुना घाटाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ही मार्गिका बंद राहणार. सिंधुदुर्गच्या करूळ घाटामध्ये एकेरी वाहतूक सुरू. सिंधुदुर्गातून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू. वाहन चालकांकडून समाधान व्यक्त. नवी मुंबईतील परिवहन सेवा संपूर्णपणे इलेक्ट्रिक होणार. पालिकेचा पर्यावरणपूरक निर्णय. नवीन इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसचा ताफा परिवहन सेवेत दाखल. 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती रोखण्यासाठी एआयचा वापर करणार. राज्यातील 720 किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्यावर एआय मार्फत देखरेख ठेवणार. मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा. नौदलातून निवृत्त झालेली INS गुलदार ही युद्धनौका लवकरच देवगड तालुक्यातील विजयदुर्ग खाडीच्या तळाशी स्थिरावणार. समुद्राच्या तळाशी युद्धनौका स्थिर केल्यावरती स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून पर्यटकांना युद्धनौका जवळून बघता येणार. पाणी गरम करण्यासाठी मुंबई महानगरपालिका 24 कोटी खर्च करणार. महालक्ष्मी येथील धोबी घाटाला PNGची जोडणी. लाकूड जाळून होणारं प्रदूषण थांबवण्यासाठी महापालिकेचा निर्णय. IIT मध्ये आता IIMचं शिक्षण. इंजिनिअरिंग कॉलेजमधून BTech सोबत MBA करता येणार. नव्या शिक्षण धोरणाअंतर्गत अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये काही बदल करण्याची जोरदार तयारी. पुढील 2 दिवस मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचा इशारा. मुंबई आणि ठाण्यातील सोमवारचं तापमान जवळपास 38 अंशांच्या पार. न्यू इंडिया बँकेतील ठेवीदारांना दिलासा. 27 फेब्रुवारीपासून प्रति ठेवीदार 25,000 काढता येणार. RBIनं नेमलेल्या बँकेच्या सल्लागार समितीमध्ये देखील बदल. भंडाऱ्यामध्ये GBSचा पहिला रुग्ण आढळला. 2.5 वर्षाच्या मुलीला GBSची लागण. नागपूरमध्ये उपचार सुरू असून सध्या या मुलीची प्रकृती स्थिर आहे. साताऱ्याच्या वाई येथील भीमनगर परिसरातील अतिक्रमणावर कारवाई होणार. अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाविरोधात मागासवर्गीय समाज आक्रमक. वाई सातारा रस्त्यावरती रास्ता रोको करत आंदोलन. गोंदिया आमगाव मार्गावरील किडंगीपार नाल्यावरील पूल जीर्ण. नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. तात्काळ पुलाचं बांधकाम करा अन्यथा तीव्र आंदोलन करू. स्थानिकांचा प्रशासनाला इशारा. यवतमाळच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मोर्चा. मानधन वाढवण्याच्या मागणीसह विविध सुविधा लागू करण्याची मागणी. वर्धा जिल्ह्यात तलाठ्यांच्या विविध मागण्यांसाठी असहकार आंदोलन. काळ्या फिती लावून अधिकाऱ्यांना निवेदन सादर. महसूल विभागातील सगळ्या तलाठ्यांचा 3 दिवस प्रशासनाशी असहकार. परभणीमध्ये माजी नगरसेवकांचं अनोखं आंदोलन. पालकमंत्र्यांच्या जनता दरबारासमोर रोड रोलरवर बसून आंदोलन केलं. शहराच्या बकाल अवस्थेवर महापालिका लक्ष देत नसल्याचा आरोप. नालासोपाऱ्यातील बेघर झालेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी भाजप आग्रही. आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी अश्विनी भिडे यांची भेट घेतली. नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर शासनानं बुलडोझर फिरवलाय. विजय वडेट्टीवारांनी नरेंद्राचार्यजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी कोल्हापूरमध्ये आंदोलन. वडेट्टीवारांच्या पोस्टरला जोडे मारले. नरेंद्राचार्य महाराजांच्या समर्थकांचं आंदोलन. विजय वडेट्टीवारांचं नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा निषेध करत नरेंद्राचार्य महाराजांचे भक्त आक्रमक. बीडमध्ये विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यासंदर्भात निषेध मोर्चा. नरेंद्र महाराज यांचे अनेक अनुयायी रस्त्यावर उतरले. जळगावमध्ये खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेनेचं अनोखं आंदोलन. रेड्याच्या गळात राऊतांचा फोटो घालत निषेध व्यक्त. नीलम गोऱ्हेंविरोधात राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेकडून समाचार.
ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीचं आंदोलन, नीलम गोऱ्हे यांना उद्धव ठाकरेंची माफी मागावी, आंदोलनकर्त्यांची घोषणा. मढी यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी प्रकरण, त्यांनी धर्मानं बंदी आणलेली नाही, जे लोक नियम पाळत नाहीत त्यांच्यावर बंदी आणली, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. अहिल्यानगरच्या मढी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव, वंचितचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध, ठराव रद्द करण्याबाबत निवेदन दिलं. बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 4 दिवस होऊनही गुन्हा दाखल न झाल्यानं गावकऱ्यांचा संताप, शेकडो महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये धडक देत ठिय्या. भिवंडीमध्ये 22 वर्षीय तरुणीवर 2 वेळा सामूहिक अत्याचार, 6 आरोपींना पोलिसांनी 48 तासात पकडलं. भिवंडीच्या बागे फिरदौस परिसरातली घटना, आरोपींना 27 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. रायगड जिल्ह्यातील 3 लेडीज डान्स बारवर पोलिसांची कारवाई, 32 बारवालांसह 40 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ठाण्यातील 3 पेट्रोल पंप परिसरात एका कारला आग, संपूर्ण कार जळून नुकसान, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अमरावतीमध्ये बेकायदेशीर हातभट्टी दारूअड्ड्यांवरती पोलिसांची मोठी कारवाई, पोलिसांनी 10 ठिकाणी छापे टाकत तब्बल 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती निवडणूक, प्रभू पाटील यांची सभापतीपदी बिनविरोध निवड. प्रभू पाटील हे उल्हासनगर कृषी समितीचे संचालक. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बीडचं कंकालेश्वर मंदिर उजळलं, आकर्षक विद्युत रोषणाईनं कंकालेश्वर मंदिराला सजावट. दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस, आप सरकारच्या कार्यकालातील कॅग रिपोर्ट दिल्ली विधानसभेमध्ये सादर केला जाणार, तर विधानसभा उपाध्यक्ष पदाच्या निवडीचा प्रस्तावही सादर केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय आसाम दौऱ्यावर, गुवाहाटीमध्ये मोदींचा रोड शो, यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्माही उपस्थित. अभिनेत्री कतरिना कैफचं महाकुंभमध्ये पवित्र स्नान, परमार्थ निकेतन कॅम्पमध्ये स्वामी चिदानंद सरस्वती यांचे आशीर्वाद घेतले, यावेळी कतरिनाच्या सासू देखील उपस्थित होत्या. हज यात्रेसाठी प्रवास आणखी महाग होणार, सरकारकडून पासपोर्ट, व्हिसा आणि कॉन्स्युलर शुल्कासाठी नवीन धोरण जारी, नवीन नियमानुसार हा खर्च 15 ते 20 पट वाढू शकतो. मध्य प्रदेशच्या सिरोहामध्ये टेम्पोचा भीषण अपघात, बेळगाव जिल्ह्यातील 6 जणांचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी, प्रयागराजहून परतत असताना ही घटना घडली. स्टारबक्स जगभरातील 1100 कॉर्पोरेट नोकऱ्या कमी करणार, स्टारबक्सचे सीईओ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.